वय पाणी वाढून राहिलं, तुला मर्याला चालली का होतं ती अंधार वर सामान चाल, आपण चालला जाऊ बापाच्या घरी जाऊ 2 दिवस. पाणी लय वाढून राहिलं नदीचं. काय व बॅट बोलायचे काय बोलून राहिली? कोणती तरी बाई दिसली मला, बाई दिसली ना पाण्यात, पाण्यात गेली, पाण्यात आली वाहत वाहत. अरे 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 धावा धावा धावा, वाचवा वाचवा. वहिनी, पण काल फोन केला असता तर एवढं काय हे होतं? काल तुम्हाला मला फोन नाही करता आला? आई म्हणे ओ वहिनी, आता मी आलती ना सोन्याला घेऊन दवाखान्यात, इकडे आली नाही तर आई मला फोन केला म्हणे एवढा वेळ तुला टाइम नाही भेटला, मी आले. म्हटलं खरंच नाही भेटला. आली नाही व वहिनी, आली ती ताईची भेट झाली असती. मी लय वाईट आहे. आता आली ना, लय मी तर आली नाही वहिनी. तुम्ही म्हणून मला फोन नाही केला ना, सगळ्यांना फोन केले. बोलताय तसं काहीच नाही, आम्हाला तर त्या दिवशी काही सुचलंच नाही ना. हो काल काय सुचणार आहे? मामी मी सकाळी फोन केला तुम्हाला, माझ्या आई बाबाले सगळेच केले ना. आदल्या दिवशी तर आम्हाला काहीच नाही सुचलं. तुम्ही काही म्हणा, काहीच सुचलं. आणि कसं काय फोन, म्हणजे फोनच जाऊ द्या, आम्ही आमच्याच ह्याच्यात होते ना पागलासारखं. बाली शिटून आम्हाला आज सकाळीच फोन केला. तिची आई आताच आली. ती आई कुठे कोणी म्हणजे अहो हेच नव्हत्या की काल कसं काय फुरतीन ते संध्याकाळ लोक तेच शोधायचे होते जसे. सुस्ते काय एवढं झालं, अचानक झालं ना माहिती, वावरात गेल्या आणि वावरातून आल्याच नाहीत घरी, असं झालं ना ते. तर त्याच्यानं ते तिनं आज फोन केले. बाली ते रडून पडू नका, तसंच तर माय तो बबड्याने रडलोट राहिला, हे शिटू ऐकत नाही. आता तुम्ही आला एवढा समजूतदार हा तर तुम्ही समजारी दाखवायला पाहिजे ना. आता घराची मोठी बोलकी हा ना तुम्ही. तुम्ही असंच करसान तर कसं होईल? मम्मी प्रणव माय त्याला कुठे आणता, त्याला ठेवलं मोठ्या बाईजवळ. तसं चालू म्हणजे घर नाही लावलं. मी तुम्हाला काय सांगतो, तुमच्या मामानं मला साखळी ती नाही लावू दिली. शाळेत जायला होता तर त्याला सांगून दिलं मोठ्या बाईने की भाऊले शाळेत त्याला घ्यायला ठेव जा, तुमच्याच घरी ठेव जा. म्हणजे बा या सेवर आली मी विचारा नाही तर साडी ते नाही बदलली ना, कसं सुचलं ना माय, एकदम सुचलंच नाही ना काही. हिचा जसा फोन आला, हे लोळे पोळे फोनवर रडणं सुरू, तो बबड्याचा दांगडो सुरू, म्हणजे काही सुचलंच नाही. आम्ही जसं होतो तसंच जसं पण निघालो. प्रणव शाळेतच होता, ठेवलं. मोठ्या बाईला म्हणलं भाऊले सांगा त्याला घेऊन या, तुमच्याच जोर ठेवा त्याला. आता बाई आजी करून बेजार झाला. कालपासून आजीले शोधणं चालू आहे. त्याला समजवायला बरं आजी नाही, लडकून द्यायला मग आता लढत जायला लागे आजी करून. त्याला वाटत असेल सगळेच दिसून राहिले, मग आजी नाही दिसत. का रे श्यामा, आजी कुठे गेली रे बाबू? काय आले वावरात धाडलं रे? अजून तुम्हाला पैसा पाहिजे का? किती कमावीन रे ते पैसा? अजूनही तिला वावरायला जायला लावता. देवा वाचवा बाबू बाबू म्हणते. काय रे, काय बडबड करतो रे? काल गेलं तर नदीत, तुला सांगितलं ना काल पूर येऊन गेला, नदीत जाऊ नको. आबाजी बाई निळ्या साडीवाली बाई. अरे अरे कोण आहे? आबाजी भूत आहे, भूत. माग थांब तू. अरे बाई भाऊ वाचवा. अरे 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 थांबा बाई, थांबा, मी लोक बोलवून आणतो. मी म्हणू ना माय ही बाई ती चालली वाहत आमच्या याच्यातून. आमच्या ताणक्यातून कालच इले दिसली, मला नाही दिसली. पण मला अधूर तर दिसलं, पण नदीला लय पाणी असल्याच्यानं काही सुचलं नाही. अरे दूर गिरा ना बाईले, पहिले बाहेर काढा. बाई मी हात देऊ का? येता येते का? लय लय बेदम झाली वाटते.
नदीत वाहत आली ना ती बाई. थांबा थांबा बाई थांबा. तू माग होय. पाजू पाजू गड्या ओला हाय सर ते पाय की घसरून तुला. बाई बाई हात देता का तुमचा? बाई बाई जराशा इकडे आहे ना. हात दे ना हात. थांब 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 मी इकून येतो. पायजोवर बाबू ते झाड पोळेला आहेत. नाही नाही बाबा मी बरोबर जातो. माय का व? ते सकाळी तो हा आलता सुरेश आलता सांगे रे तेच बैलीशी नाही त्याच्या गावात फोन करून सांगा लागेल नाही की सापडली. आमनं मॅट डॉक्सची पहिली बैल इकडे खाली तर घे. हा हॅलो भाऊ हा सोमठाण्याचा नंबर आहे का? हो हो. तुम्ही कोण बोलता? भाऊ मी जांभळूतून बोलतो. तुमच्या गावाचे काल लोक आलते. तुमच्या गावाची बाई पुरात वाहून गेली ना. हो हो हो. भाऊ त्या बाई आमच्या गावात आहेत. तुमच्या घरून कोणी असेल तर पाठवून द्या घ्यायले. हॅलो हॅलो. हा हा. शांता वहिनी सापडल्या? हॅलो 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 हा भाऊ. हा ते बाई आमच्या गावात आहेत म्हणलं. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं बाबा कोणाचा फोन आहे? अरे जांभळूतून फोन आहे का पण आवाज नाही येऊन राहिला. मला वाटते वहिनी सापडला तर म्हणते की तुमच्या गावाची बाई सापडली म्हणते. वहिनीच असतील नाही? दिनू इकडे इकडे. अरे इकडे ये काकूचा पत्ता लागला. हा दिनू जांभळूतून फोन आहे. फोन कटला का आज नाही जाऊन राहिला. पण तो माणूस म्हणते की तुमच्या गावाची आमच्या गावात सापडली. म्हटते वहिनीच असतील. हा बोल बरं. हो मग घ्या गाडी काढचा लवकर. काका तुम्ही बाबाला सांगा. हो हो आरामशीर झाले आरामशीर जा मी सांगतो. करून शांता वहिनीच असोत बापा सुखरूप असोत. सुखरूप असोत बापा देवा. त्या माणसात तसं तर काही म्हटलं नाही. बाई सापडले असं म्हटलं फक्त. मग घ्या मी गाडी मी चालवतो. तुला आरामशीर गाडी लावतो. चल लवकर आईचं शिरणारी मग घ्या. तू मुकाट्यानं बस बाजूली. तू आज गाडी नाही चालवायची. गाडी मी चालवतो बरोबर चालवतो मी. चल हो काऊच असतील त्या 100%. अरे आपल्या सुभाऊन काल नंबर दिल त्यांना. मग त्या लोकांनी फोन केशील म्हणले काल तर का सुधा भाऊ तो तू आले. तेव्हा नसतील गेले. अटकलं कुठं काय काय मी चाल पहिले जाऊ तर 3 मग पाहू. अय पोरा गाडी आरामशी चालू तू. हो बाबा. काका मग बाबाला सांगा घरी सांगा तेवढा निरोप. हो हो मी सांगतो. देव करून शांता वहिनीच असू त्या. शांताराम भाऊ. हो अरे पुढे जाऊ नका म्हणलं. थांबा थांबा एक निरोप आहे. अरे का हो तुम्ही दिनूचे मामा आहात ना? हो हो दिनूचा मामा आहे मी. अरे का हो काही शांत वहिनीची खबर बात नाही आली? नाही ना अजून नाही आली राजू. अरे तू सोन्या असणार रे बालीचा पोरगा? हा आबा. मग हिंडू नको बाबू जाय घरी जाय. नदीच्या इकडे जाऊ नको. आता पाणी उतरलं म्हणा नदीचं. पण ती बाबू पूर येलाय नदीले जाऊ नये जाय घरी जाय. आई आली का तो आली? हो आम्ही तो किती वेळ चाललो बापा 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 वेळ चालू आम्ही माय बाबा माय आई सगळं जण आलो. अरे सोन्या माय बाबा आले. अरे सोन्या घरी निरोप दे जाय. अरे म्हटलं मामा ओळखलं का? राम राम. हो ओळखलं ना जावई बा. अरे म्हटलं सोन्या जाय घरी निरोप दे की दिनू मामा आणि लगे तो मंगेश मामा दापुलीले. म्हटलं मामा तिथून फोन आलता सरपंच भाऊच्या फोनवर. ते तर ती बाई पुरात वायात आली. हा हो का? कधी आता आला फोन? आता तर मी आलो तिकडून. म्हणजे काढलं का? ते काहीच नाही समजलं. तसंच दिनून मंगेश गेले कळत. ते फक्त त्यांनी सांगितलं घरी निरोप द्या म्हणून आलो मी इकडे वापस. आधी सापडली. पुढची काही खबर बात नाही. बाकी तर काही समजलं नाही. फक्त एवढंच सांगली ना की शांताबाई तर ती वायात गेली. म्हणजे त्या माणसाला तर नावही नाही माहित. मला त्यांनी सांगत तुमच्या बाई वायात आली. सरपंच भाऊच्या फोनवर आलता फोन. बाली कुठे गेली? आता बाई बाली घरात आहे. बबड्या रे बाबू अंदर जाऊ दिसतो का? नाही बबड्या महाराजा हा कासून नाही जेवला ना झोपला. झोपणं आई येते ना. आईला सगळेजण शोधून राहिला बू. हा आता येते ते शाळी आली ना तुले दन काढीन. म्हण की बाबड्या त्या दांगडो केला तू जेवला नाही तू शाळेत गेला नाही असं म्हणीन. मी तर म्हणतो शाळेत जाणं हा ट्युशन तो शाळा करणं. येऊ तर दे मला आईले. मी मारही खातो ना. येत घरी म्हणा. काय बाई बबड्या कसं करू माय. शांताबाईच्या बगर बबड्या नाही राहत.
मला तर बाई बबड्याची लस खायची वाटून गेली, अशाने पोरग बिमार पडते. बबड्या, बाबू काय म्हणतो? बबड्या बालूबाई, असं रडत नसतात. हा, तू शहाणा ना, असं एवढं रडत असतात का? रडत नसतात. आता सगळेजण शोधून राहिले आईले. हा, काका घरात बसलेले आहेत आणि तुला माहित आहे ना, सगळेजण शोधून राहिले, येऊन राहिलं. हा, हिम्मत ठेवा, हा हिम्मत ठेवा, असं करू नये. हो, त्याला सांगते मोठी. आणि तू तू ठेवली का हिम्मत बाले? हा, ठेवतो नाव काकू, हिम्मतच तर ठेव ना मी. मी डोळ्यातलं पाणी तरी काढलं का? मला माहित आहे माई आई काय एवढी काही आहे का? तिला माहित आहे, तिलाच आहे घरी, तिला येणंच आहे घरी. मला खराब याचं वाटून राहिलं काकू. त्या लोकांनी सगळे शेवटी सांगितलं. हा, मला फोन काल नव्हता करायला लागत कोणी ना. माय बाले, काल कोणालाच काही सुचलं नाही ना. 4 वाजे लोक तर माय बाई सारं गाव इकडे फक्त पैस नदीले पूर हे टांगळो. आणि काल तर रात्री काहीच नाही. त्या मीनानं चहा करून आणला तेवढा एका घोटभर चहावर आहे सगळेजण. स्वयंपाक करून आणला विचार, सकाळीच गाईले नेलं, कोणच काही खाल्लं नाही. आताही त्या मन करणारे म्हणलं तिला स्वयंपाक करायला, म्हणलं करू नको ना आणू नको, कोणी जेवत नाही. अभय बाले, तुला फोन करायचं म्हणजे असं का त्या शिटून मुद्दामून नाही केला अशातली गोष्ट नाही. आम्ही होते जाऊन समजा जण तिनं आज गाडी केला त्याच्या बाबाले, तो मामाले, असं कोण फोन लावले. तास तुले लावला, रातभर सुचलंच बाई कोणाला, खरंच सांगतो ना माले. पण आजी अजूनही खाली माई वावरात जाते वनिरा. बालूबाई, आता आई आली ना की मी आईला वावरात काय कुठेच नाही जाऊ देत. ती घरीच राहू देतो आणि मी कुठेच जात नाही. मी आई सोबतच राहतो. मी गेलो असतो ना आई सोबत, मी असतो ना बालूबाई, तर मी आईला आणलोच होतो, नदीत वाहूनच तर दिलं. म्या उडी मारली असती नदीत तरी बी आईला घेऊन आलो होतो. मी नव्हतो ना संग म्हणून. बालताई, तुम्ही आले तर आम्हाला हिंमत येईन. आम्हाला तुम्ही तसंच करता का? अरे शांता काकू सापडली, शांता काकू सापडली. काय रे, काय 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 म्हटलं तू? काय रे पोरा? ते पातोडीच्या सरपंचाच्या घरच्या नाही, सरपंच काकाच्या फोनवर त्या गावचा फोनवर आला होता. तर दिनू दादा आणि लागे मंगेश दादा गेले गेले आणायला. शांता काकू त्या गावातच नदीत वाळत गेलत्या. मला तुम्हाला सांगितलं. मी चाललो मी त्या सुमन तिकडे सांगतो तर तिथे सांगितलं. मी सगळ्या गावात सांगतो शांता काकू सापडल्या. कसं पोर गाय बुडा निरोप देत नाही. अपोरा, तू कोणा गावचा फोन आलता? माय पोरगी नेणार सांग मला ना, मी बी येतो ना. आजी थांब, तू नको जाऊ कुठे, रिकामे धंदे करू नको, बसायच. मी जातो. बबड्या घरीच थांब. हा, मी पाहते तू कुठे गेले. दादा पाहतो. नाही मी जातो. बबड्या थांब ना, दादा गेले म्हणतात ना, तू मागून कुठूस काय मॅटस काय? थांब ती बलताई. म्हटलं की नाही, माई शांती सापडते. सुखरूप असो देवा, सुखरूप असो पांडुरंगा, मी तुला वारीली येतो. फक्त माई शांती सुखरूप येऊ दे. सरी ते देवाले मन देवाले की आमच्या अंता सुखरूप असू द्या. आम्ही पंढरपूरची वारी करतो पांडुरंगा. हो आत्याबाई, आपण समजेजण जाऊ पंढरपूरले. फक्त आता शांताबाई सुखरूप असोत. बरं वाटते का तुम्हाला आता? माघारी फोन लावता का? लावला बाई, फोन लावला. येऊन राहिले तुमच्या घरून. माय बाई, आमच्या गावात कालच निरोलता. सांगडूच्या वाहना तुम्ही बाई वाहून गेली, बाई वाहून आली. लोक येऊन गेले तुमच्या गावातले आमच्या गावातून. पण लगे काल रात्री भेपा संध्याकाळच्या मध्ये तुम्ही दिसले. मी म्हणून येईले की आमचं तर ती घर आहे बाई. आम्ही चहाची टपरी आहे, आमची हॉटेल आहे, तर ती घर आहे नदीच्या ती. संध्याकाळच्या पायरी मी म्हणलं बी अमाय बाई दिसली पण बाई पाणी एवढं होतं की त्याच्यात तुम्ही कुकडे म्हणजे गायबच झाल्या जशी. पण बाई बरं झालं तुम्ही त्या झाडाला पकडलं. हा बाई, लय मोठी कहाणी आहे. देवानच वाचवलं मले. काय सांगाव, अशी ना आयुष्य उरेल मला म्हणून वाचवलं. म्हणून ते झाडाला अटकली बाई मी. बाई तू बोलू नको त्या बाई तुम्ही आराम करा. आपा बाई तुम्ही अंगही टाकलं तर चालते बाई. बाकडा आहे अंदर, आण का तुमच्या घरची येतातच तुम्हाला घ्यायले. हा, ती बसून थकल्यावानी होत असेल तर चालू का बाई अजून करून? नाही भाऊ, लय उपकार झाले तुमचे. मा पोराले फोन लावा फक्त.
थांबला ना बाई, तुमच्या घरी फोन लावला, येऊन राहिला ना. अरे मग थांब थांब. हा तिचा आई, थांबव गाडी थांबव. ही गाडी आली. आई आई आई. दिनू, थकवा लय आला भाऊ. तेले तेले दवाखान्यात न्या. तुमचे लय लय उपकार झाले भाऊ. आम्ही येऊन गेलो ना काल संध्याकाळी या गावातून. बापा भाऊ, काल संध्याकाळी आम्ही तिथे नदी काठीतो, मला दिसला नाही वजर बाई, पण मला ना असं वाटलं हा माघारचा माणूस का नाही, तुला भास झाला म्हणे, तुला भास झाला. मला दिसल्या नाही ह्या नदीत बाई, जोशा मला दिसल्याच वायात जाताना. मग आमच्या घराच्या अंगून, मग आम्ही रात्री जेवून निघून राहिलो. आज शकवून आमच्या गावातल्या पंडिता नातू तटी घेऊन राहिला, नदीच्या अंग गेला, तर त्याला दिसलं तू पोरग आलं गाव पळत, भूत आहे करत. लहान लेकरू हाय ते, तर ते लेकरू आलं गावात पळत धावत. मग आम्ही सजून गेलो आणि या बाईला आणलं काढून. झाडाले पकडून बसेल होत्या त्या बाई. तुम्ही कोण मग या बाईचा? हा पोरगा आहे त्या बाईचा. मी गावातला त्या काकूचा पुतण्या लागतो मी. बरं बरं बापा, बरं. त्या बाईचा दवाखाना करजा बापा. आम्ही चहागी दिला हे केलं. दवाखान्यात न्यायचं होतं, पण आमच्या गाव सरपंच हजर नाही आहे. आमच्या गावचा सरपंच जायलाय, तो मुंबईला जायलाय. त्याच्यानं मग आम्ही दवाखाना घेऊ. आम्हाला लागलं पप्पा भेव, कुठे काय कर पप्पा. म्हणून आम्ही चहागी पाजला. त्या बाई काढलं. माघरची बाई साडी बदला म्हणत, पण ती बाईनं नाही बदलली. काही घर नाही बाप्पा, लय उपकार झाले तुमचे एवढेच. आई चल घरी.